तिच्या या आज्ञात्वाचा मग तुमच्याच घरातला कोणाचा तरी हात आहे. जानकी उद्यापासून कॉलेजला जाणार. तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता मला. ज्यानं तोंड तिखट केलं त्यानंच तोंड गोड करायचं. काय करू मी? तुम्ही नक्की काय आहात? जे काय चाललंय ते बरोबर नाही आहे. नरसिंहाने मला एकदा विचारायला हवं होतं. नरसिंहा, मला तुझ्याशी काही बोलायचंय. बोला ते बाई. बस बस ना. तू जानकीला कॉलेजमध्ये पाठवणार आहेस? हो. कॉलेजमध्ये पाठवायची गरज आहे. त्याशिवाय शिकणार कशी? पण आजकाल पत्रव्यवहारातूनही शिक्षण घेता येतं ना. ते माहिती आहे मला, पण ती कॉलेजला गेली तर अडचण काय आहे? अडचण शिक्षणाची नाही, तिच्या वयाची आहे. आत्याबाई, हेच वय आहे तिचं शिक्षणाचं. शिकली तर अहिल्यासारख्या अनेकांची तोंड बंद होतील. अरे पण ती कॉलेजमध्ये गेल्यावरच तिला तुमच्या वयातलं अंतर जाणवेल. याची भीती नाही वाटत तुला? कॉलेजमध्ये गेल्यावर तिला तिच्या वयाचे मित्रमैत्रिणी मिळतील. अमृता तिच्याच वयाची आहे की. जानकीने अमृताला मुलगी म्हणून स्वीकारलंय. अमृताला मान्य नसलं तरी. नक्की काय म्हणायचंय तुला? मला एवढंच म्हणायचंय, वय वेंधळ असतं रे. जानकी, तुला कुठल्या अर्थाने वेंधळी वाटते? आता शब्दशः अर्थ घेऊ नकोस. तुला काय म्हणायचंय ते कळतंय मला. अरे मग का वेड पांघरतोयस? उद्याच चुकून. माझा जानकीवर पूर्ण विश्वास आहे. आणि तिच्या वयावर? जरा स्वतःच्या मनाला विचार. बायको म्हणून तू तिला कुठलं सुख दिलंयस? नवरा बायकोचं नातं म्हणजे फक्त एवढंच का? तू जरा तिच्या वयाचा विचार कर. तिला कॉलेजमध्ये पाठवून तू लोणी विस्तवाजवळ ठेवतोयस. लक्षात ठेव, नंतर पश्चाताप होण्यापेक्षा आधी खबरदारी घेतलेली बरी. बोल की घडा घडा. हो, मला काय मार खायची हौस आहे का? हो, पण तिनेच फोन बंद करून ठेवलाय. अरे मग आधी कसं बोलायचं तिच्याशी गुलू गुलू? अरे अहो, तीच फोन करायची हो. तीच फोन करायची? मग आता काय बेली? हा का तूच टपकवलीस तिला? नाही हो. काय बरं वाईट केलंस का काय तिचं? नाही हो. अहो, मी गावातला सावकार माणूस आहे. सावकार? असं अहो, असे जीव घ्यायचे धंदे मी कधी केले नाही तो. अरे वा सावकारा. सोडो. हा माझ्या गबड्या. नको नको. बकरा अजून गळा काढतच आहे वाटते. मला वाटतंय खरं बोलतंय तुमचं कोकरू. इंडिया, अरे रमावतीचा सरडा आहे तो. रमावतीचा सरडा. रंग बदलण्यात माहिर. रे सरडे. अहो परशु शेठ, माझं काय करायचं ते एकदाच करून टाका. आपण माझ्या जीवाचे असे हाल करू नका हो. असं म्हणतो. थांब, तुझं आता क्रियाकर्म करूनच टाकतो. इंडिया इकडे. अहो परशु शेठ, तुम्ही माझं काय करायचं ठरवलं हो? तुझं काय वाईट करणार नाही मी. तू मात्र माझं एक काम करायचंय. ताबडतोब त्याला फोन लाव. तिला म्हणावं 5 लाख रुपये तयार आहेत, कुठं आणून देऊ. अहो पण शेठ, तिचा फोन बंद आहे हो. चालू व्हायची वाट बघायची. तोपर्यंत प्रयत्न चालू ठेवायचा. आणि तोपर्यंत इंडिया क्रियाकर्म चालू. असं नाही एवढं प्रेमानं. असा जोरादार फटका बसला पाहिजे. नको नको. हे का काढलंय? उद्यापासून सकाळी जॉगिंगला जायचं ठरवलंय मी, नियमित. का? मग
म्हणजे तुम्हाला फक्त चालायला सांगितलंय, धावायची परवानगी नाही दिली अजून. मी चांगला ठणठणीत आहे आणि मी आजारी असल्यासारखे माझे लाड करू नका. तुमच्या लाडामुळेच 4-5 किलो वजन वाढले माझं. अजून काही दिवस तुम्हाला हे लाड सहन करावेच लागणार आहेत. ए बाई, तू मला प्रोत्साहन देण्याचं सोडून असले डॉक्टरी सल्ले का देतेस? कारण तुम्ही अजून बरे नाही झालात. ती खुर्ची गेली आहे फक्त, बाकी अजून सगळं आहे तसंच आहे. मी काय केलं म्हणजे विश्वास बसेल? इथून तिथपर्यंत चालत जाऊ, पटापटा चालत जाऊ का धावून जाऊ? काही करून दाखवू नका. नाही, असं नाही करून दाखवलं ना तर तुम्ही मला आयुष्यभर त्या व्हीलचेअर मध्ये बसवून ठेवाल. असं मी नाही, अनन्याताईंनी सांगितलंय. सांग, जाऊन सांग तुझ्या अनन्याताईला काही झालेलं नाही नरसिंहरावांना. ते मुंबई मॅरेथॉन मध्ये भाग घेणार आहेत. बघायचंय का? हे बघ, हे बघ, हे बघ, आओ हे बघ. बघा काय होतंय. बसा तुम्ही, बसा ना. का अंत पाहताय माझा? झाला ना त्रास? मस्त वाटलं. जॉगिंगला नाही तर निदान चालायला तरी जायलाच हवं उद्यापासून. थोडे दिवस नाही केलं हे सगळं तर काय फरक पडणार आहे? तुझ्या वयाच्या बरोबरीने जगायचं असेल मला तर फिट राहायलाच हवं ना. माझ्या वयाचं काय घेऊन बसताय? आता काही झालं असतं म्हणजे? कसं काही होईल मला खात्री आहे. तू माझ्या बरोबर असताना मला काहीही होणार नाही. माझ्या भाग्याचं, माझ्या सौख्याचं, लेन सोन्याचं माझं कुंकू. रोज पूजिते, रोज जपिते, लाख मोलाचं माझं कुंकू. हा 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 कुंकू, हा 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 कुंकू. नका ना असे बघू, कस तरीच होत. मन माझे ग झाले त्याचे, मोर स्वप्नाचा दारी नाचे, शब्द त्याचे ग कसं तरीच म्हणजे? स्पर्श त्याचे चांदण्याचे. मला नाही माहित. त्याच्या श्वासाचे, त्याच्या डोळ्यांचे गुज सांगते माझं कुंकू. हा 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 कुंकू, हा 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 कुंकू. नाही माहित. जरा स्वतःच्या मनाला विचार. बायको म्हणून तू तिला कुठलं सुख दिलंयस? तू जरा तिच्या वयाचा विचार कर. तिला कॉलेजमध्ये पाठवून तू लोणी विस्तवाजवळ ठेवतोयस. बायको म्हणून तुला कुठलं सुख दिलंयस? तू जरा तिच्या वयाचा विचार कर. नमस्कार वनिताबाई. आता हे बरं आहे का? पैशाची मागणी केली आणि नंतर फोन स्विच ऑफ करून टाकला की. जास्त बडबड नको, नाहीतर आताही मोबाईल स्विच ऑफ करेन मी. हो वनिताबाई, ते 5 लाख रुपये जरा जास्तच होता. तो जरा कमी करायचं बघा की. साहेबांचा जीव घेताना कमी जास्तचा विचार केला होता का? तेव्हा वापरून घेतलंच ना मला. पण मला गरीबाला कशाला त्रास देत आहे? तर परशु शेठचा गळा धरा की. सगळ्यांचे गळे धरणारे मी एक दिवस. सध्या तुमचं बोला. सांगू का वाकणीसांना काय काय कारस्थानं केलीत ती? नाही नाही नाही, नको नको. मी माणूस पाठवतो. फक्त कधी आणि कुठे पाठवायचं तेवढं सांगा. मी करते नंतर फोन. या तुम्ही. नाही नाही, मी नाही येणार. माझा माणूस येईल. का हो, घाबरलात का? अहो तसं समजा वनिताबाई. फक्त माणसाला कुठे आणि कधी पाठवायचं तेवढं सांगा. का फोन करू? नको, सांगते मी नंतर. काय आलं? साली जास्त शानपणा करते. उद्या 5 लाख मिळाले की कायमची सुटेन मी. पण त्यानंतर मात्र कष्ट आणि कष्ट करावे लागतील. कुठली तरी साधीसुधी नोकरी करावी लागेल.
कोणाशी देणं नाही आणि घेणं नाही. पण हा राघोबा 5 लाख रुपये मला एवढ्या सहजासहजी देईल असं काही वाटत नाही आहे मला. कदाचित याच पैशांसाठी त्याने माझा जीव घेतला तर. आणि याही उलट समजा परशूनेच. नाही, नको. या लफड्यापेक्षा सोप्या पद्धतीने पैसे मिळवावेत. पण आता सोपा मार्ग शोधायचा कुठून? जानकी. येस, जानकीच. दुसरीकडे बघ ना, अशी एकटक माझ्याकडेच काय बघतेय? का मी पाहिलं तर तुला त्रास होतो का? हो, एखाद्या मारक्या म्हशीसारखं माणसाकडे बघत बसलीस तर समोरच्याचं काय होईल? हॅलो, कोण बोलतंय? अच्छा, म्हणजे मैत्रिणीचा नंबर डिलीट करून टाकलास ना तू? मैत्रीण? कोणाची मैत्रीण? कोण हवाय? वनिता बोलते जानकी. तुम्ही कसा काय फोन केलात? जानकी, अगं तू दिलेले पैसे संपत आलेत ग. म्हणजे माझे खाण्यापिण्याचे सुद्धा हाल होत आहेत ग. तुम्ही कुठेतरी नोकरी करणार होतात ना? अगं मी खूप प्रयत्न केले ग बाळा, पण मी एकटी बाई कशी जगणार ग मी? आता मी काय करू? बघ ना, जमलं तर अजून थोडेसे पैसे तुला देता येतील का ग? नाही जमायचं. आधीच्याच वेळी मी कसं काय सगळं केलंय माझं मला माहिती. जानकी, अगं 1-2 लाखांनी तुला काय फरक पडणार आहे? प्रश्न पैशाचा नाहीये, विश्वासाचा आहे. आणि यांचा विश्वास मी नाही तोडू शकत. आणि तुम्हाला काही मदत लागलीच ना तर तुम्ही यांच्याकडे या, यांना सांगा, वाटेल ती मदत करतील. हे जानकी, माझं ऐकून घे, मी काय सांगते ते. मी यांच्याकडे फोन देऊ का? अगं नको जानकी. जानकी, मी नंतर बोलेन त्यांच्याशी. हो, आणि तशी जर वेळ आली ना तर मी भेटेन त्यांना. हां, ठेवते फोन. झालं, आता राघोबाच्या माणसाला भेटण्याखेरीज गत्यंतर नाही. नाही अरे, तुझा फोन आला हेच खूप आहे माझ्यासाठी. इनफॅक्ट मी दिवसभर तुझ्याच फोनची वाट बघत होते, कारण प्रत्यक्ष भेट काही माझ्या नशिबात नाहीये. अरे का काय, तुझा जॉब, तुझ्या असाइनमेंट, तुझी ऑफिसची कामं, या सगळ्या गोंधळात आपल्याला एक मैत्रीण सुद्धा आहे हे लक्षातच नाहीये ना तुझ्या? वा, अशा तोऱ्यात बोलतोय जसं काय उद्या भेटणारच आहेस मला. हो. काय? खरंच? कधी, कुठे, किती वाजता? ओके ओके, मी तुझ्या आधीच पोचते. हा, आणि नाही काय नाही. गुड नाईट. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. नाही, म्हणजे मला इंग्रजी येत नसलं तरी त्यातल्या काही शब्दांचा अर्थ माहिती आहे मला. कुठला शब्द? तू आता जप केल्यासारखं पारायण करत होतीस ना त्या शब्दाचं, तोच शब्द. नाही, काय नाही अगं, मी असंच बडबडत होते माझ्या फोनशी. अच्छा, उभी. पण म्हणजे मला यांना जाऊन सांगितलं पाहिजे की आपल्या अमृताला वेड लागलंय, ती फोनच्या वगैरे प्रेमात पडायला लागली. नाही अगं, प्लीज असं काही करू नकोस, मी पाया पडते तुझ्या. माणूस एवढ्या गयावया तेव्हाच करतो जेव्हा त्याच्या हातून कुठली तरी चूक झालेली असते. नाही अगं जानकी, तू समजतेस तसं काही नाहीये. नाका. अगं खरंच तसं काही नाहीये, सांगितलं ना. हो का? मग मी जाऊन यांना सांगा. नाही प्लीज, तुला माझी शपथ आहे, कोणाला काही सांगू नकोस. अरे देवा,
शपथ वगैरे घालण्यापर्यंत प्रकरण गेलं होय पुढे. आता मला स्वतः जातीनं लक्ष घातलंच पाहिजे. काय नाही अगं, वन वे ट्रॅफिक मध्ये घुसले मी. तू जरा मला समजेल अशा भाषेत बोलते का? म्हणजे अगं मी म्हणते मैंने प्यार किया आणि तो म्हणतो हम आपके है कौन. अच्छा, म्हणजे ज्ञानबाची मेक इकडं तर. पण मी काय म्हणते, तुला असं विचारायला तो कोण मोठा जहागीरदार लागून गेलाय का? आमच्या सोन्यासारख्या अमृताला विचारतो हम आपके है कौन. वाकलीस का ना सांगू का? जानकी अगं, तो माझ्या प्रेमात पडायला हवाय, बाबांच्या पक्षात नाही. ते जाऊ दे. नाव काय? अगं ते जानकी, तुला बोलवलंय, जा लवकर. नाही ते जाते मी, पण लक्षात ठेव, मला नाव सांगितल्याशिवाय तुझी सुटका नाहीये. हो हा? हो हो. अमृता, अगं तू जा ना बाई. जाते पण ते ना. हो. पाड्यांच्या आईचा खो. ए, थोबाड फोडू का? मी काय केलं? तू शिव्या कशाला देतोय घरामध्ये? हा, टीव्ही वर ते सगळे म्हणतात ही शिवी नाही म्हणून. टीव्ही वरचं कोणी काही पण बोलू, तुझ्या तोंडाचा शब्द आला ना तर माझ्याशी गाठी सांगून ठेवते. मी नाही पिणार दूध. त्यासाठी नाहीच भरत आहे, यांच्यासाठी भरतीये. आजकाल तुमचे यांचे जाम लाड चाललेत. त्यांचे लाड नाही करायचे तर कोणाचे करायचे? मी पण आता ठरवलंय, येत्या वर्षभरात मी पण लग्न करून टाकतो. वर्षभरात? महिन्याभरातच कर की मग. तुझ्यामुळे या घरात सगळ्यांना लग्नाचा वेळ लागले. सगळ्यांना म्हणजे? सगळ्यांना म्हणजे अमृताताईला ग. 24 तास फोनवर बोलत असते. हसते काय, लाजते काय, तिच्या डोक्यात खूळ भरले. तू काय जळतोस का रे तिच्यावर? मी कशाला जळू? तुमच्या दोघींपेक्षा चिकनी बायको करून आणतो की नाही बघस तू. मग ती पण माझी लाड करल. लाड करायला नवरा सुद्धा तसाच लागतो, यांच्यासारखा. झालं का तुमचं नरसिंह पुराण सुरू? मग आहेच ते तसे. कधी 2 मिनिटं तरी बोललेत का तुझ्याशी? बोलायला लागले ना की असं वाटतं दारात जणू प्राजक्ताचा सडाच पडलाय. आणि असे शांत बसले ना की वाटतं एकटक पाहत राहावं. आणि झोपल्यावर तर असं वाटतं एखादं लहान बाळ झोपले जणू. नुसतं असं काय करताय? इथे कुठे झोपलात? म्हणजे काय? मी कुठे काय केलंय? मी फक्त बघत होतो का तुझा इतका अट्टाहास असतो इथे झोपण्याचा. बघू तरी देत मला काय जादू आहे या बिछाण्यात. जादू कसली? मला मिळालेली शिक्षा आहे ती. ठीक आहे, आजपासून तुझी ही शिक्षा मी भोगतो. अहो असं का करताय? का माझी परीक्षा पाहताय? इतके दिवस परीक्षाच पाहत आलो तुझी, ते सुद्धा काहीही अधिकार नसताना. तुमचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. का मला असं देव बनवतेस? असं देव बनवण्यासारखं मी काहीही केलेलं नाहीये. उलट जेवढं देता येईल तेवढा त्रासच दिलाय मी तुला. अहो असं का बोलताय? उलट जमिनीवरची धूळ उचलून मस्तकाला लावली आहे तुम्ही. बस बस झालं तुझं हे मला मोठेपण देणं. आयुष्यात कधी सुख दिलंय मी तुला? कायम आपला भूतकाळात अडकून राहिलो. वर्तमान स्वीकारायची शक्ती नव्हती माझ्यात आणि भूतकाळ विसरण्याची हिंमत. तुम्हाला तुमचा भूतकाळ का विसरायचा आहे? कारण तो मला तुझ्या जवळ येऊ देत नाही म्हणून.
पण मी तुमच्यापासून कुठे लांब गेलीये? जानकी, तुझ्या वयाच्या एखाद्या मुलाशी तुझं लग्न झालं असतं तर जगातली सगळी सुख आणून त्याने तुझ्या पायापाशी ओतली असती. पण मी सुखी आहे. मी खूप खूप सुखी आहे. आणि मी कधीच तुमच्यापासून दूर गेली नाहीये. किती दिवस अशी फसवत राहणार आहे स्वतःला? ओरडून सांग सगळ्या जगाला, या नरसिंह किल्लेदार नावाच्या माणसाने माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंय म्हणून. असं का बोलताय? माझं काही चुकलं का? का आजच हे सगळं बोलून दाखवताय? उलट त्या देवाचे आभार मान, त्याने मला आज हे सगळं कबूल करण्याची ताकद दिली. झालं सगळं बोलून. मी हात जोडते, जाऊन झोपा ना तुमच्या जागेवर. परत हात जोड नकोस माझ्या समोर. माझी पात्रता नाहीये तेवढी. लायकी नाहीये माझी, योग्यता नाहीये माझी तेवढी. आणि अशी शांत राहू नकोस. बोल काहीतरी, आरडाओरड कर, रडारड कर, आदळापट कर, शिव्या शाप दे मला, पण अशी शांत राहू नकोस. गुन्हेगार आहे मी तुझा, मला हवी ती शिक्षा दे, पण प्लीज प्लीज अशी शांत राहू नको. माझ्या भाग्याचं, माझ्या सौख्याचं, लेण सोन्याचं माझं कुंकू. रोज पूजिते, रोज जपिते, लाख मोलाचं माझं कुंकू. हा 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 कुंकू, हा 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 कुंकू. मन माझे ग झाले त्याचे, मोर स्वप्नाचा दारी नाचे. शब्द त्याचे ग अमृताचे, स्पर्श त्याचे चांदण्याचे. त्याच्या श्वासाचे, त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू.